विद्यार्थी मित्रांनो, यश तुमचेच आहे. त्यासाठी तुम्ही अभ्यास कसा करावा, विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे. अनेक विद्यार्थ्यांकडे अभ्यासाचे नियोजन नसल्याने ते ऐनवेळी ढेपाळतात, परीक्षेत नापास होतात. त्यामुळे ते तणावाखाली जीवन जगतात. त्यासाठी अभ्यास कसा करावा याच्या काही टिप्स मी देणार आहे. त्या ठिकाणी मी दिलेल्या टिप्सचा वापर करावा, जेणेकरून भविष्यात आपल्याला अभ्यास करताना अडचणी येणार नाहीत आणि आपलं तणावमुक्त जीवन जाईल. तर विद्यार्थ्यांनो, तणावमुक्त परीक्षा देण्यासाठी नियमित अभ्यास करणे आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे तणावमुक्त परीक्षा देण्यासाठी, तणावमुक्त होण्यासाठी अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. अभ्यास कसा करावा ही एक कला आहे आणि ती कला अवगत करून घेतली पाहिजे. यातच विद्यार्थ्याचे हित अवलंबून आहे. सुट्टी मिळाली म्हणून अभ्यासाकडे दुर्लक्ष करून वेळ वाया घालवू नये. आता ग्रामीण भागातील पालक आपल्या मुलांच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी सुट्टीत शहरातील खाजगी क्लासेसला मुलांना पाठवतात. खाजगी क्लासेसला पाठवतात कारण शिक्षण हे त्यांच्या दृष्टीने व्यक्तिमत्व विकासाचे प्रभावी साधन आहे. त्यामुळे 10वी 12वी आणि पदवी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा हे जाणून घ्यायला हवं. तर प्रत्येक विद्यार्थ्या जीवनात यशवंत होण्यासाठी परीक्षा द्यावी लागते. कुणालाही, सर्वांना आपल्याला परीक्षा द्यावी लागते यशवंत होण्यासाठी. तर अशा परीक्षेत यश संपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा हे शास्त्र आत्मसात केले पाहिजे. केवळ उद्या परीक्षा म्हणून आज दिवसा आदल्या दिवशी रात्रभर अभ्यास करून चालणार नाही. तर वर्षभर प्रत्येक विषयाच्या अभ्यासाचे नियोजन करून नियमित अभ्यास केला पाहिजे. यासाठी उद्यापासून म्हणण्यापेक्षा मला आजपासूनच अभ्यास करणे आवश्यक आहे. मी खूप हुशार आहे असे म्हणून यश प्राप्त होत नाही, तर त्यासाठी रोज अभ्यास करावा लागतो. याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली पाहिजे. आजचे युग हे वैज्ञानिक आणि स्पर्धेचे युग आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयाचा आशय समजून घेणे, उत्तम प्रकारे आशय असा समजून घेणं आवश्यक आहे आणि त्यानंतरच अभ्यास करणं तसा गरजेचं आहे. आता अभ्यास कसा करावा हे आपण समजून घेऊ. यासाठी प्रथम विद्यार्थ्यांनी अभ्यासाला पोषक अशी जागा निवडणे आवश्यक आहे. या ठिकाणी आपल्याला कमीत कमी डिस्टर्ब होईल अशी जागा निवडायची. काही ठिकाणी अभ्यास करायला जागा नसल्यामुळे रस्त्यावरील दिव्याखाली बसून अभ्यास करणारे विद्यार्थी आपण पाहतो आणि ते बऱ्यापैकी मार्क पण मिळवतात. परंतु अभ्यास करण्यासाठी एक स्वतंत्र जागा हवी. आता दुसरा मुद्दा काय आहे, जागा निवडल्यानंतर दिवसाचे 24 तास असले तरी विद्यार्थी शाळेत कॉलेजमध्ये किती तास असतो, येण्या जाण्यासाठी घरून त्याला किती वेळ लागतो, खेळासाठी व इतर गोष्टींसाठी किती वेळ देतो, किती तास झोपतो, अशी सगळी बेरीज केली तर ती 20 तास होतात. असे 20 तास गेले तरी किमान दररोज 4 तास अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना दररोज अभ्यासाचे वेळापत्रक तयार करून अभ्यास करावा लागेल. अभ्यासाचा खरा आत्मा वाचन असतं. अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं, वाचन जास्त असतं. अभ्यासाचा खरा आत्मा आहे तो. मग पुस्तकाचे वाचन करण्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे. आता वाचन करण्यासाठी म्हणजे वाचनाची आवड निर्माण करणे आवश्यक आहे आणि ही आवड निर्माण करण्यासाठी आधी अवांतर पुस्तके वाचली पाहिजेत. ज्या पुस्तकाच्या वाचनामुळं आपल्याला वाचनाची वेळ लागेल, वाचन आवडेल असे पुस्तकं वाचलं पाहिजे. मग दिवसातून सकाळी संध्याकाळी मोठ्याने प्रकट वाचन करावं. वाचनामुळे आपले विचार अगदी निर्भीडपणे आपण मांडू लिहू शकतो. असे वेळापत्रक केल्याने दररोज अभ्यासाची उजळणी होते. अभ्यासाची चांगल्या मित्राबरोबर चर्चा केल्याने त्यात स्वतःचे हित होते. अभ्यासाबरोबर नियमित लिखाण करणे गरजेचे आहे.
त्यामुळे आपल्या बोटावर जास्त ताण पडत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या आवडीचा योग्य आहार खाणे आवश्यक आहे. अकस्मात आहारात बदल करू नये. आपण कितीही सुज्ञान झालो तरी आपल्या जन्मदात्या आईवडिलांच्या आज्ञेत राहिलं पाहिजे. त्यांचा आदर राखावा. केवळ पास होण्यापुरते ज्ञान नसावे, तर ते ज्ञान मिळून त्या ज्ञानाचा दुसऱ्यांना वापर झाला पाहिजे. येणाऱ्या संकटांना सामोरं गेलं पाहिजे. असा आत्मविश्वास स्वतःच निर्माण केला पाहिजे. पात्रट मुलांच्या नादी न लागता त्यांच्यापासून 4 हात दूर राहावे. स्वतःला स्वतःची शिस्त लावून घेतली पाहिजे. विचार मोठे ठेवले पाहिजे. त्यामुळे विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता वाढून आत्मविश्वास निर्माण होतो. याचा परिणाम विद्यार्थी उज्ज्वल यश संपादन करून यशवंत होऊ शकतात. मागील 10-15 वर्षापासून आता विद्यार्थ्यांच्या हातात असणाऱ्या पुस्तकाची जागा मोबाईल सम्राटाने घेतलेली आहे आणि त्यापासून हळूहळू पुस्तकांच्या वाचनाकडे विद्यार्थ्यांचं दुर्लक्ष होऊन त्याची जागा व्हॉट्सॲपच्या वाचनाने घेतलेली आहे. व्हॉट्सॲपमुळे काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, तर काही विद्यार्थी मनोरुग्ण झालेले आढळले आहेत. इतकी पकड मोबाईलने केली आहे. सध्या तर प्रत्येक दिवशी 2 GB 1 ते 2 GB डेटा मोफत आणि किती बोलत आहेत. कदाचित आता सध्या आपल्याला ही सेवा स्वस्त वाटत असेल, त्यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन बिघडू लागले आहे. हे मुलांनी टाळले पाहिजे. नंतर आईवडिलांना दोष देण्यापेक्षा याचे दुष्परिणाम लक्षात घेतले पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांनी आईवडील व गुरुजनांचा आदर केला ते विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यासाच्या मागे लागून आज आरामदायी जीवन जगत आहे. तर ज्यांनी अभ्यासाकडे पाठ फिरवली ते व्यसनाच्या आहारी गेलेले दिसतात. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्यकाळासाठी शिक्षण खूप उपयोगी आहे. थोडक्यात विविध विषयांचे ज्ञान, झोपणे, मस्ती करणे, खेळणे, वृत्तपत्रांचे वाचन, TV बघणे, अवांतर पुस्तकांचे वाचन, शाळेत येण्या जाण्याला लागणारा वेळ आणि शाळेची वेळ अशा सर्व बाबींचा अंतर्भाव करून दिवसाचे नियोजन केल्यास विद्यार्थी तणावमुक्त होऊन परीक्षेसाठी सज्ज राहू शकेल. त्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा हे शास्त्र जाणून घेतले पाहिजे, तरच तो विद्यार्थी यशवंत होईल. परीक्षेची आता भीती कशाला? अभ्यास जर झाला तर परीक्षेची भीती कशाला? अभ्यास झालेला असतानाही आपल्यापैकी काही जण आत्मविश्वास गमावून बसतात. आपल्यापैकी काही जण आत्मविश्वास गमावून बसवल्यामुळं निराश होतात, नाउमेद होतात, तर काही आजारी पडतात, काही कॉपी करण्यास प्रवृत्त होतात, काही स्वतःला घरात कोंडून घेतात, तर काही पळून जातात, काही जण स्वतःचा लाखमोलाचा जीवही गमावून बसतात. असं होऊ नये म्हणून काय करायचं? आपण इतरांशी तुलना करायची नाही. इतरांशी तुलना न करता स्वतःतील गुण, आत्मविश्वास, क्षमता, मर्यादा ओळखून स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करावा. प्रेरणा देणारी चांगली पुस्तके वाचावी. दिवसभराचं वेळापत्रक बनवावं. शाळा, अभ्यास, कॉलेज, खेळ, वाचन आणि मनोरंजन यांची सांगड घालावी. वर्षभरातील सर्व परीक्षांची माहिती घेऊन वेळोवेळी त्यांच्या नोंदी ठेवाव्या आणि स्वतःचं असं अभ्यासाचं तंत्र काय आत्मसात करावं. मग अभ्यास करावा कसा करावा याचे तंत्र आपण आत्मसात केल्यानंतर अभ्यासातील शंका, अडचणी यांचं निरसन करून घ्यावं. अभ्यासात सातत्य, एकाग्रता, सराव, जिद्द ठेवावी आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरं जावं. आता विद्यार्थ्यांच्या बाबतीत झालं, मी आता पालकांसाठी थोडंसं बोलतो. तर विद्यार्थी हा घटक आहे, पण मग विद्यार्थ्यांचा जो मुख्य घटक, विद्यार्थ्यांना सर्व पुरवणारा आपला पालक. तर पालकांनी काय करावं? तर पालकांसाठी त्यांचे विद्यार्थ्यांकडून त्यांनी अपेक्षांचं ओझं ठेवू नये. म्हणजे 10वी-12वीतील मुलांचे गुण हे काही पालक आपल्या प्रतिष्ठेचा विषय बनवतात. मुलांची परीक्षा ही आपलीच परीक्षा असल्याप्रमाणे परीक्षेचं ओझं आपल्या शिरावर घेतात.
आणि घराचं स्वास्थ्य घालवून टाकतात. काही पालक काय होतं की मुलांकडून अवास्तव अपेक्षा ठेवतात, तर काही दुर्लक्ष करतात. मग माझं म्हणणं काय आहे, काही मुद्दे येतं हे की टेन्शन घेऊ नका आणि मुलांनाही देऊ नका. पालकांनी काय करायचं की टेन्शन घेऊ नका आणि मुलांनाही टेन्शन देऊ नका. घरातलं वातावरण हलकं फुलकं राहू द्या. घरात सतत तणावाचं वातावरण नसतं. पोषक वातावरण अभ्यासाला असावं, हलकं फुलकं ठेवावं. आता परीक्षेच्या काळात पेपर होऊन मुलगा आला की त्याच्याशी झालेल्या पेपरशी चर्चा करू नये. त्याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करू. मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करा. आपल्या मुलांची इतरांशी तुलना करू नये व त्यांची अवहेलना करू नये. ही गोष्ट खूप महत्त्वाची. त्याची इतर मुलांशी, शेजारच्या मुलाशी तुलना करायची किंवा इतर दुसऱ्या मुलाशी तुलना करायची आणि मग त्याच्यावरून त्याची अवहेलना करायची, ही गोष्ट मनाला खूप लागते. म्हणून तसे करायचं नाही. मुलांनी त्यांचं वेळापत्रक स्वतः बनवण्यास मार्गदर्शन करावं. मुलांनी स्वतःचं वेळापत्रक बनवावं आणि त्यासाठी आपण मार्गदर्शकाची भूमिका घ्यायची पालकांनी. त्यांच्याशी वेळोवेळी सुसंवाद साधून त्यांना मदत करायची आहे. कौटुंबिक वातावरण सकारात्मक, आनंदी आणि उत्साही राहील असं कटाक्षाने पाहावं. मुलांच्या अभ्यासात अडथळा येणार नाही याची काळजी घ्यावी. त्यांच्या आरोग्याकडे पुरेसं लक्ष द्यायचं. परीक्षेचा बाऊ करून मुलांना अधिक ताण देऊ नये. परीक्षेचा बाऊ करून त्याला जास्त ताण द्यायचा नाही आणि त्याचा फाजील लाडही करू नये. आता मुलांचं या काळातलं अभ्यास आणि आहार याबद्दल मी थोडंसं बोलतोय. अभ्यास आणि आहार. परीक्षेच्या काळात अभ्यासापासून ते खाण्यापिण्यापर्यंतची काळजी घेणं आवश्यक आहे. त्यासाठी काही टिप्स तुम्हाला विद्यार्थ्यांना काय वाटलं की महत्त्वाच्या वाटणाऱ्या विषयांची उजळणी करा. जे विषय महत्त्वाचे वाटतात त्यांची उजळणी करा. सगळा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात वेळ घालू नका. मोठ्या प्रश्नांची उत्तरं लक्षात राहावीत म्हणून ती समजून घ्या. एकाच वेळी एकाच विषयाची उजळणी करा. एका प्रश्नावर फार वेळ रेंगाळत राहू नका. वाचन किंवा फक्त लिखाण या दोन्ही गोष्टी करण्यावर भर द्या. रोज अभ्यासाला सुरुवात करताना तुमच्या आवडत्या विषयाने करा. त्यामुळे तुम्हाला ताण वाटणार नाही. रोज अभ्यासाला सुरुवात करताना तुम्ही जर तुमच्या जो आवडीचा विषय आहे त्याने सुरुवात केली तर तुम्हाला दिवसभर ताण वाटणार नाही. एखाद्या विषयाचं टेन्शन आलं की त्या झालेल्या अभ्यासाची उजळणी करा. त्यामुळे ताण हलका होतो. परीक्षेच्या आधी आणि परीक्षा सुरू झाल्यावरही रोज किमान 15 मिनिटं व्यायाम करा. म्हणजे व्यायामाने आपल्याला मन प्रफुल्लित राहतं. रोज 8 तास झोप घेणं आवश्यक आहे परीक्षेच्या काळात सुद्धा. या काळात मित्रमैत्रिणींशी चर्चा करण्याचं टाळा. चर्चा करू नका. चर्चा करण्यामुळं की आपण डिस्टर्ब होतो. आता फळ किंवा ज्यूस जास्तीत जास्त वेळा घ्या. चहा कॉफी फार घेऊ नका. आता हे झालं. आता परीक्षेच्या वेळी काय करायचं. परीक्षेला जाताना आपण परीक्षेच्या वेळी पेन, पेन्सिल, हॉल तिकीट आणि महत्त्वाचं सगळं सामान आपल्या बॅगेत नीट ठेवा. डोकं शांत ठेवा. कोणत्याही कारणाने गोंधळ घालू नका किंवा घालून घेऊ नका. इतरांना सांगू नका. कोणत्याही कारणाने. परीक्षेच्या आदल्या दिवसा अगोदर पुरेशी झोप घ्या. परीक्षा हॉलमध्ये जाताना मित्रमैत्रिणींना शुभेच्छा द्या. त्यांच्याशी अभ्यासाविषयी जास्त चर्चा करू नका. त्याने तणाव वाढतो आपला. परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर शेवटच्या मिनिटापर्यंत वाचत राहू नका. पेपर लिहिताना इतर गोष्टींचा विचार न करता शांत मनाने पेपर लिहा. संपूर्ण पेपर सोडून झाल्याशिवाय उत्तरपत्रिका वाचू नका. एकाच प्रश्नात खूप वेळ अडकून राहू नका. पेपर सोडून झाल्यावर येत नाही तो प्रश्न आठवून पाहण्याचा प्रयत्न करा. परीक्षेच्या काळात सुट्टी असेल तर काय आलं. परीक्षेच्या काळात खूप मोठा 2 पेपरमध्ये गॅप असेल, मधल्या काळात सुट्टी असेल तर काय करायचं. तर या काळात नंतरच्या विषयामधल्या न झालेल्या धड्यांचा पाठांचा अभ्यास करा. ते मुद्दे काढा. कंटाळून जाऊ नका. थोडा वेळ गाणी ऐका. खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळा. जागरण करणं टाळा.
सलग अभ्यास करू नका, फोनवर गप्पा मारत राहू नका, उजळणी करा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही केलेल्या अभ्यासाबाबत आत्मविश्वास ठेवा. तुम्ही जो केला आहे त्याचा आत्मविश्वास ठेवायचा. झालेल्या अभ्यासाची उजळणी करा. सगळा पोर्शन करण्यापेक्षा महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष द्या. कठीण वाटणाऱ्या प्रश्नांचा सराव करा. त्यांचं टेन्शन घेऊ नका. लिखाण आणि वाचन असं दोन्ही करा. परीक्षेच्या दिवशी तुमचा सीट नंबर, हॉल तिकीट, बारकोड स्टिकर या गोष्टी लक्षपूर्वक तपासून घ्या. परीक्षेच्या वेळी फक्त पेपर लिहिण्याकडे लक्ष द्या. एखादं उत्तर किंवा गणित अडलं तर तिकडे अडकून न राहता पुढचे प्रश्न सोडवायला घ्या. एखादं उत्तर किंवा गणित अडलं तर पुढचे प्रश्न सोडवायला घ्यायचं आपण. परीक्षेच्या वेळी फक्त पेपर लिहिण्याकडे लक्ष द्यायचं. एखादं उत्तर गणित अडलं, काही तिकडं अडलेल्याकडे लक्ष द्यायचं नाही. सगळा पेपर सोडून झाल्यावर अडलेले प्रश्न सोडवायला घ्या. इतिहास, भूगोल किंवा शास्त्रीय कारणं लिहिताना सलग उत्तर न लिहिता मुद्देसूद लिहा. शाळेतल्या शिक्षकांनी सांगितले आणि त्यांनी सूचना केल्याप्रमाणे उत्तर लिहा. वर्षभर ज्याप्रमाणे पेपर सोडवायचा सराव केला त्यात विश्वासाने पेपर सोडवा. उत्तरपत्रिका स्वच्छ लिहा. प्रत्येक सुटसुटीत प्रश्न लिहा. प्रत्येक प्रश्न सुटसुटीतपणे लिहा. प्रश्न क्रमांक योग्य लिहा. उत्तरपत्रिका डेकोरेटिव्ह करण्यासाठी वेळ घालवू नका. महत्त्वाची परीक्षा म्हणून कोणत्याही प्रकारचं टेन्शन किंवा ताण घेऊ नका. प्रत्येक पेपरच्या आदल्या दिवशी शिक्षकांनी सांगितलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांची तयारी करा. इतरांशी स्वतःची तुलना करू नका. स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवा. हे झालं. आता परीक्षेला जातो. परीक्षेला जाताना काही तांत्रिक गोष्टी असतात, मुलांनी त्या लक्षात ठेवायच्या आहेत. त्या आता इथं पालकांचं नाही पण मुलांनी लक्ष देणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी कोणत्या आहेत त्या बघा. तर परीक्षेला जाताना काही तांत्रिक गोष्टी खूप लक्षात ठेवणं गरजेचं महत्त्वाचं आहे. त्याबाबतच्या काही मी टिप्स सांगतो आहे. तर पहिलं काय आहे की हॉल तिकीटवरचा सीट नंबर अक्षरी आणि अंकी पाहून उत्तरपत्रिकेवर लिहा. बारकोडवरचा नंबर तपासून घ्या. बारकोडवरचा नंबर आणि आपला सीट नंबर एकच आहे का ते बघायचं. अडचण असल्यास पर्यवेक्षकांचं मार्गदर्शन घ्या. उत्तरपत्रिकेची पानं नीट तपासून घ्या. स्वतःची सही करायला विसरू नका. पुरवण्या घेतल्यास त्यावर सीट नंबर टाकायला विसरू नका. सगळ्या पुरवण्या क्रमानेच बांधा. पुरवणी नीट बांधा पण खूप घट्ट बांधू नका. पेपर लिहून झाला की उत्तरपत्रिका देण्याआधी त्रुटी राहिल्यास सुधारा. संपूर्ण उत्तरपत्रिका वाचून घ्या. सगळ्या शब्दावर शिरोरेषा द्यायला विसरू नका. ब्युटी, ॲक्युरेसी, स्पीड या 3 गोष्टीवर लक्ष द्या. उपप्रश्न आणि मुख्य प्रश्नांचे क्रमांक कटाक्षाने नीट टाका. एक प्रश्न हातात घेतला की तो संपूर्ण सोडवा. अक्षर मोकळं आणि सुवाच्य काढा. खाडाखोड करताना गचाळपणा करू नका. एकाच शाईचे पेन वापरा. अधोरेखनासाठी फक्त पेन्सिल वापरा. उत्तरं नेमकी लिहा आणि वेळेचं नियोजन करा. शेवटची 10 मिनिटं आपल्या हातात राहतील अशा स्पीडने पेपर सोडवा. 2 पेन्सिली, 4 पेन, स्वच्छ खोडरबर, मोठी आणि छोटी पट्टी, शार्पनर अशा गोष्टी पेपरच्या वेळी आपल्याबरोबर ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, या सर्व टिप्सचा वापर केला. यश तुमचेच आहे. परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा. यशस्वी भव.